नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सध्या थंडीचे खूप प्रमाण जास्त अति वाढल्या कारणाने जे भाजीपाला पिकं आहेत त्यांची वाढ खूप कमी हळू गतीनं होत आहे. तर ती वाढ चांगली व्हावी आणि त्याच्यावरचा ट्रेस जो झाडामध्ये आलेला आहे तो कसा घालवावा यासाठी आपण काय करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो. तर त्यासाठी शेतकरी मित्र ज्याही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फळभाज्या लावलेल्या आहेत, पालेभाज्या लावलेल्या आहेत आणि जवळपास काकडी, दोडकं, कारलं, टोमॅटो, भेंडी हे सर्व जे त्यांनी ड्रीपवर लावलेलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी आपण त्याची वाढ होत नसेल आणि जास्त थंडीमध्ये ते पूर्णपणे अकडलेले असतील त्यासाठी आपण एका एकरासाठी ते सल्फर येतं 80% WDG फॉर्ममध्ये. ते 2 किलो प्रति एकराला 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ते आपण सोडायचं आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, त्याच्यानंतर 7 ते 8 दिवसांनी त्याच्यामध्ये आपण ICL कंपनीचं मरीन नावाचं जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये 99 सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे ते आपण अर्धा लिटर प्रति एकराला हे 100 लिटर पाण्यामध्ये सोडायचं आहे. हे असं 2 प्रकारे जर आपण सोडलं तर जो पिकावरचा जैविक ताण अजैविक ताण आलेला आहे जास्त थंडीमुळे त्याची वाढ होत नाही. तर हे पूर्ण जो ही समस्या आहे ही पूर्ण तिथं तुमची निकाली निघेल आणि जे आपले पिकं आहे ते त्यांना एक उबदारपणा मिळेल आणि ते लागलीच वाढायला लागतील आणि त्याच्यावरचा जैविक अजैविक जो ट्रेस आलेला आहे, ताण आलेला आहे तो संपूर्ण निघून जाईल आणि पीक आपलं ताजेतवानं दिसायला लागेल. शेतकरी मित्रांनो, हे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर इंस्टाग्रामवर असेल तर इंस्टाग्रामसुद्धा आपण त्याला लाईक करा, फॉलो करा. शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.